स्क्रीनवर दाखवण्यात आलेल्या कॉलेज लिस्टपैकी एखादं जरी कॉलेज जर तुमच्या लिस्टमध्ये असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आजपासून कॅप 2 साठी ऑप्शन फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे आणि कालच आपल्याला कॅप 2 साठी वॅकन्सी सीट पोझिशन्स कळलेल्या आहेत. आता कोणकोणत्या कॉलेजपैकी मध्ये म्हणजे या लिस्टमध्ये जे काही कॉलेजेस आहेत त्यापैकी कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, महाराष्ट्र स्टेटच्या किती आहेत, ऑल इंडियाच्या किती आहेत, हे सर्व या सर्व सीट पोझिशनचा म्हणजे वॅकंट सीट पोझिशनचा वापर करून आपण आपली जी काही कॅप 2 साठी कॉलेज लिस्ट आपण टाकणार आहोत त्यामध्ये काही बदल तर करायचे नाहीत ना. तर असेच काही प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत. तर त्याच काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण या व्हिडिओच्या शेवटी म्हणजे इथे जर तुम्ही पाहाल तर ही एक्सेल फाईल आहे आणि शीट 1 ते शीट 5 पर्यंत हा व्हिडिओ म्हणजे एकूण 5 शीट वापरल्या जाणार आहेत या व्हिडिओसाठी. आणि शीट 5 मध्ये तुम्हाला असे काही टॉपचे कॉलेज लिस्ट कळेल की हे जे आहेत हे कॉलेजेस जे आहेत ते आपण टॉप पोझिशन मध्ये टाकले पाहिजेत किंवा टॉपला ठेवले पाहिजेत. ओके, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता इथे काही कॉलेजेस मी घेतलेले आहेत. ते कॉलेजेस आहे COEP, त्यानंतर आहे ICT, VJTI, SPC, त्यानंतर आहे SPIT, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी म्हणजेच PICT, त्यानंतर आहे VIT, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे DJ सांगवी, त्यानंतर आहे PCCOE, विद्यालंकार आहे मुंबईचं, PVG आहे पुण्याचं आणि कमिन्स आहे पुण्याचं. आता हे जे काही कॉलेजची लिस्ट दिलेली आहे मी ऑर्डर्ड फॉर्म मध्ये दिलेली नाही. मला जे काही कॉलेजेस हवे होते की जे महत्त्वाचे कॉलेजेस आहेत आणि ज्या कॉलेजेसचा कट ऑफ हाय जातो तर असे काही कॉलेजेस मी घेतलेले आहेत मुंबईतील आणि पुण्यातील. ओके, आता या कॉलेजच्या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर आपल्याला इथे पहा, इथे मी कॉलेज घेतलेला आहे, कॉलेज कोड म्हणजे ब्रांच आणि त्यांचा इंटेक किती आहे आणि वॅकन्सी सीट फॉर कॅप 2 मग MS आणि AI म्हणजे ऑल इंडिया आणि त्यांची टोटल पोझिशन मी इथे घेतलेली आहे. ओके, आणि अशा रीतीने मी दिलेल्या प्रत्येक कॉलेजसाठी किती वॅकन्सी सीट्स आहेत हे काढलेलं आहे. यासाठी मी आपली जी काही वेबसाईट आहे इथे याचाच वापर केलेला आहे. ओके, त्या वेबसाईट वरून हा डेटा मी घेतलेला आहे. ओके, आता यामध्ये कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत कोणकोणत्या ब्रांचेससाठी म्हणजे जेव्हा आपण या फक्त कॉलेजेसचा विचार करू तेव्हा या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेससाठी किती सीट्स वॅकंट आहेत ते याच्यात दिलेलं आहे. आता यानुसार इथे पहा, COEP मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी म्हणजे इथे महाराष्ट्राच्या किती सीट्स आहेत, इथे महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या 10 सीट वॅकंट आहेत आणि ऑल इंडियाच्या 8 सीट वॅकंट आहेत आणि टोटल 18 सीट होत आहेत. म्हणजे अशा रीतीने पहा, कॉम्प्युटर सायन्स साठी किती आहेत, 86 सीट्स 86 सीट्स रिकाम्या आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 28 आहेत, इलेक्ट्रॉनिक्स साठी 23 आहेत, इन्स्ट्रुमेंटेशन साठी 6 आहेत, मेकॅनिकल साठी 24 आहेत, मॅन्युफॅक्चरिंग साठी पहा इथे 4 आहेत, मेटलर्जी साठी 6 आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग AIML साठी 13 आहेत. त्यानंतर ICT कॉलेजमध्ये इथे COEP मध्ये टोटल सीट्स किती वॅकंट आहेत 208. अशा रीतीने तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पहा, मी हे जे काही मॅक्झिमम सीट इथे टोटल सीट वॅकंट आहेत ते पाहणार आहोत. इथे ICT मध्ये टोटल किती सीट्स वॅकंट आहेत तर 35 सीट्स वॅकंट आहेत. त्यानंतर VJTI मध्ये वेगवेगळ्या ब्रांचेससाठी टोटल किती सीट्स वॅकंट आहेत तर 65 सीट्स वॅकंट आहेत. त्यानंतर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर 21 सीट्स वॅकंट आहेत.
त्यानंतर SPIT, ओके, भारतीय विद्याभवन आहे ना ते SPIT, त्यामध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर टोटल 52 सीट्स वॅकंट आहेत. त्यानंतर आहे PICT मध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर 62 सीट्स वॅकंट आहेत. त्यानंतर जे VIT आहे, ओके, VIT जे आहे त्याच्यामध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर 204 सीट्स वॅकंट आहेत. तर तुमच्या मनामध्ये असं येऊ शकतं इथे 208 सीट्स वॅकंट आहेत, इथे 204 सीट्स वॅकंट आहेत. तर या सीट्स वॅकंट आहेत म्हणजे त्या कॉलेजचा इंटेक सुद्धा त्या प्रमाणात वाढवलेला. COEPचा इंटेक, COEP मध्ये 208 सीट्स वॅकंट आहेत म्हणजे COEP मध्ये या वर्षी इंटेक वाढलेला होता. ओके, म्हणून. आणि VIT मध्ये आपल्याला माहितच आहे ऑलरेडी इंटेक 3660 होता, तो आता या वर्षी 3720 झाला. त्यामुळे एवढ्या सीट्स वॅकंट आहेत. आणि कोणकोणत्या ब्रांचेसच्या वॅकंट आहेत हे सुद्धा मी दिलेलं आहे. त्यानंतर वालचंद कॉलेजमध्ये वेगळ्या ब्रांचेससाठी किती सीट्स वॅकंट आहेत, टोटल 43 सीट्स वॅकंट आहेत. त्यानंतर DJ सांगवी मध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर 29 सीट्स वॅकंट आहेत. त्यानंतर PCCOE या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसच्या किती सीट्स वॅकंट आहेत तर 56 सीट्स वॅकंट आहेत. VIT विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा अंधेरी एकूण किती सीट्स वॅकंट आहेत तर 62 सीट्स वॅकंट आहेत. त्यानंतर आहे PVG पुणे, यामध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर टोटल 90 सीट्स वॅकंट आहेत. आणि शेवटी जरा ते मी येल्लो मध्ये ठेवल्यामुळे हे कमिन्स कॉलेज आहे. कमिन्स या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेससाठी किती सीट्स वॅकंट आहेत तर 31 सीट्स वॅकंट आहेत. ओके, आता तुम्ही हे या वॅकन्सी सीट पोझिशन पाहिलेल्या आहेत. ही जी काही PDF फाईल आहे ही CETच्या सेलवर उपलब्ध आहे, म्हणजे कॅटेगरी वाईज तुम्ही हे चेक करू शकता या PDF मध्ये. ओके, आता या सीट्स ज्या वॅकंट आहेत तर समजा एखाद्या विद्यार्थ्याला PICTचं एखादं कॉलेज मिळालेलं आहे तर तो विद्यार्थी नक्कीच त्याने नॉट फ्रीज करून बेटरमेंटसाठी गेलेला आहे. आता त्याच्या ऑप्शन फॉर्म मध्ये वरचेच कॉलेजेस जे आहेत ते असणार आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याला PVG च कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळालेलं आहे तर तो विद्यार्थी सुद्धा अपग्रेड होण्यासाठी म्हणजे कॉलेज वाईज अपग्रेड होण्यासाठी प्रयत्न करेल. तशाच रीतीने ही जी काही कॉलेजेस आहेत या कॉलेज व्यतिरिक्त जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा नॉट फ्रीज करून त्यांनी बेटरमेंटसाठी प्रयत्न करत असणार. ओके, आता यामध्ये इथे पहा, इथे ज्या सीट्स आहेत या सीट्स इथे मी टोटल जर समजा कॉलेजेस म्हणजे इथे 91च्या जवळपास कॉलेजेस आहेत. ऍक्च्युली कॉलेजेस म्हणजे त्याच्या ब्रांचेस वगैरे सर्व ऍड केले तर इथे हे जे काही सीट्स आहेत या सीट्सचा यूज कशासाठी होऊ शकतो तर COEP मध्ये ज्या काही 208 सीट्स राहिलेल्या आहेत वॅकंट, तर काही स्टुडंटना VJTIची लोअर ब्रांच मिळाली असेल तर ते नक्कीच COEPच्या अप्पर ब्रांचला प्रयत्न करणार. VJTI मध्ये सुद्धा सीट्स वॅकंट आहेत. काही विद्यार्थ्यांना COEPची लोअर ब्रांच मिळाली असेल तर ते नक्कीच VJTIच्या अप्पर ब्रांचला ऍडमिशन मिळवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे अशा रीतीने विद्यार्थी कशाच्या प्रयत्नात आहेत की आपण अपग्रेड झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला वरचं कॉलेज जे आहे किंवा त्या कॉलेजची ब्रांच जी आहे ती ब्रांच मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे ते कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांचा असेल. म्हणून हे जे काही वॅकंट सीट पोझिशन्स आहेत या सीट्स भरल्या जाणारच आहेत. आता समजा कॅप 1 नंतर या वॅकंट सीट्स आलेल्या आहेत म्हणजे या वॅकंट सीट्स कॅप 2 साठी आहेत. कॅप 2 झाल्यानंतर सुद्धा वॅकंट सीट्स राहणार आहेत. मग ती वॅकन्सी सीट पोझिशन आपल्याला कॅप 2च्या अलॉटमेंट नंतर कळणार आहे. आता सध्या तरी आपण काय स्ट्रॅटेजी ठेवू शकतो की COEP ला 208 सीट्स वॅकंट आहेत, ICT ला 35 सीट्स वॅकंट आहेत, VJTI ला 65 सीट्स वॅकंट आहेत. म्हणजे इथेच टोटल जर केली तर जवळपास 300 पेक्षा जास्त सीट्स या तीनच कॉलेजला वॅकंट आहेत. तर ज्या स्टुडंट्सना या कॉलेजच्या लोअर ब्रांचेस किंवा
इथे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग किंवा SPIT किंवा PICT या अशा कॉलेजेसच्या लोअर ब्रांचेस मिळालेल्या आहेत. ते स्टुडंट प्रयत्न काय करणार की आम्हाला COEP VGTI मिळावं म्हणून. ओके, मग ह्या सीट जर हे स्टुडंट इथून इथे अपग्रेड होत आहेत तर लक्षात ठेवा, जे या कॉलेजच्या खाली आहेत, या कॉलेजेसच्या खाली आहेत म्हणजे PICT का एखादा स्टुडंट VIT ला असेल तर तो नक्कीच PICTच्या एखादं ब्रांच मिळवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज करून बेटरमेंट केलेलं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये काय आहे की आपण यापेक्षा चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रांच आपल्याला मिळाली पाहिजे. तर जशा इथे सीट्स वॅकेंट आहेत तर जसे हे लोअर साइडचे स्टुडंट अप्पर साइडला शिफ्ट होत जातील, ह्या सीट्स भरल्या जातील, तेव्हा काय होईल की लोअर कॉलेजच्या सीट्स वॅकेंट राहतील आणि अशा रीतीने मग त्या सीट्स कशा भरल्या जातील तर त्यापेक्षा लोअर कॉलेजच्या सीट्स ज्या आहेत ते स्टुडंट अपग्रेड करतील. म्हणजे अशा रीतीने अपग्रेडिंग फॉर्मॅटमध्ये स्टुडंट्सना सीट्स अलोकेट होणार आहेत. आता यानंतर एक प्रश्न मनामध्ये येतो की सर मला VITचं CSE अप्लाइड ब्रांच मिळालेली आहे किंवा PCCOE ब्रांच मिळालेली आहे, तर मी काय केलं पाहिजे. तर कॉम्प्युटर काय चेक करत आलेला आहे कॅप 1 साठी, तुम्ही जो प्रेफरन्स फॉर्म दिलेला तो वरून खालीपर्यंत चेक करत आलेला आणि तुम्हाला जे काही कॅप 1 साठी कॉलेज अलॉट झालेलं आहे तिथे तुम्हाला ती सीट मिळालेली, बरोबर. म्हणजे जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या वरच्या कॉलेजेसचे कट ऑफ जे होते ते हाय होते, म्हणून ते कॉलेजेस तुम्हाला अलॉट झालेले नाहीयेत. तुम्हाला आता ज्या नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे कॅप 1च्या लिस्टनुसार त्या नंबरवर लक्ष ठेवायचं आणि त्याच्यावर जी काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचा विचार तुम्ही केला पाहिजे. अजूनही जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही आता कॅप 1चे कट ऑफ आलेले आहेत, म्हणजे आपल्या ज्या काही CET सेलची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर कॅप 1चे कट ऑफ आलेले आहेत. ते कट ऑफ तुम्ही चेक करू शकता. कॅटेगरी वाईज कट ऑफ जर तुम्ही चेक केले तर तुमच्या असं लक्षात येईल की एखादं कॉलेज, जे कॉलेज अलॉट झालेलं आहे कॅप 1 मध्ये त्याच्या खाली होतं पण त्याचा कट ऑफ जो आहे तो जास्त लागलेला आहे. अशा रीतीने तुम्ही ते कॉलेज वर टाकायचं आहे की नाही याचा विचार करू शकता. म्हणजे मी ए कॉलेज बेटर आहे की बी कॉलेज बेटर आहे याच्या फंदात पडणार नाही. म्हणजे मला कमेंट्स मध्ये विद्यार्थी पालक असे प्रश्न विचारत असतात की 2 पैकी एक कॉलेज सांगा. मी इथे कंपॅरिझन साठी आलेलो नाहीये की हे कॉलेज चांगलं ते कॉलेज चांगलं, असं नाहीये. त्या विद्यार्थ्यावर ते अवलंबून आहे की त्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पातळी, जी काही आकलन करण्याची क्षमता आहे, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. ओके, प्रत्येक कॉलेजच्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असू शकतात, फीज वेगवेगळ्या असू शकतात. ओके, असं कम्पेअर करायचं झालं तर सेम फीज असलेले 2 कॉलेज आपण कम्पेअर करू शकतो की फीच्या बाबतीत, की या कॉलेजमध्ये ही एवढी सेम फी असून सुद्धा या फॅसिलिटी आहेत, सेम फी असून सुद्धा या फॅसिलिटी नाही आहेत, असं कम्पॅरिझन होऊ शकतं. ओके, प्लेसमेंट्स आपण चेक करू शकतो, त्या कॉलेजचे बॅक रेकॉर्ड्स आपण चेक करू शकतो, ते कॉलेज कधी एस्टॅब्लिश झालेलं आहे, त्या कॉलेजचा कॅम्पस कसा आहे, त्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या कंपन्या येतात, अशा रीतीने आपण चेक करू शकतो. आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा विद्यार्थी त्याच सेम कॉलेजचा असेल, त्या कॉलेजला त्या विद्यार्थ्याकडे जायचं आणि त्याच्याकडून ते इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करायचा. मी काय करतो, माझे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजेसला गेलेले आहेत त्यांना फोन करतो, त्या कॉलेजचे जे काही माहिती आहे ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला काउन्सिलिंग करताना ती हेल्पफुल राहील. ओके, आता यानंतर जेव्हा मी माझ्या स्ट्रॅटेजीनुसार ही कॉलेज लिस्ट जी आहे, जे काही कॉलेजेस आहेत ह्या कॉलेजेसची लिस्ट फायनल केली. आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे हे खूप महत्वाचं आहे. हे पहा,
याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. हे रेकमेंडेशन नाही आहे, म्हणजे मी कोणालाही सांगत नाही की तुम्ही हीच कॉलेज लिस्ट टाकली पाहिजे. हे जे काही या वर्षीचे, आता या वर्षी तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की जे काही कट ऑफ आहेत ते कट ऑफ इथे वर आलेले आहेत. म्हणजेच VJTIचा कट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो आहे तो COEP पेक्षा जास्त आहे. कारण का COEP मध्ये सीट्स इन्क्रीज झालेल्या आहेत, VJTI मध्ये तेवढ्याच सीट्स राहिलेल्या आहेत. म्हणून कदाचित VJTIचा कट ऑफ यावर्षी हाय गेलेला आहे. आता हे कॅप 1चा आहे, कॅप 2 साठी वेगळं सिच्युएशन म्हणजे कदाचित असू शकेल. मग VJTI, COEP त्यानंतर SPITचा कट ऑफ जो आहे तो हाय लागलेला आहे. आता मी असं हीच तुम्ही कॉलेज लिस्ट टाकली पाहिजे असं काही सजेस्ट करत नाही. मला असं वाटतं की कॅप 1 नुसार ही ऑर्डर असावी, म्हणून मी ही ऑर्डर इथे दिलेली आहे. आता ज्या काही कॅप 2 साठी वॅकेंट सीट्स आहेत त्या वॅकेंट सीट्सचं जे काही अपग्रेडेशन होणार आहे त्यानुसार आपल्याला जर बेटरमेंट मिळालंच तर नक्कीच आपण कॅप 2 मध्ये ऍडमिशन घेण्याचा विचार करू शकतो. कारण ह्या सीट्स हळूहळू कमी होणार आहेत. कमी होणार आहेत म्हणजे काय, हळूहळू विद्यार्थी कॅप 1 मध्ये पण काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत. कॅप 2 मध्ये सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थी कॅप 2 कॅप 3 पर्यंत डिसिजन घेतात. म्हणून कॅप 2 मध्ये तुम्हाला जर चांगलं कॉलेज मिळालं, चांगली ब्रांच मिळाली तर तुम्ही नक्कीच ऍडमिशन घेण्याचा विचार करू शकता. आता तुम्ही विचाराल की सर आम्हाला कॅप 4 पर्यंत जाऊ शकतो आम्ही, मग कॅप 4 पर्यंत तुम्ही का नाही म्हणता. तर कसं आहे की जेव्हा एकदा कन्फर्म होतं की हे कॉलेज आता माझं कन्फर्म झालेलं आहे, त्यानंतर पुढची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो. ओके, पुढची प्रोसेस म्हणजे त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या कॉलेजचं हॉस्टेल कसं आहे, त्या कॉलेजच्या फॅसिलिटीज कशा आहेत, हे सर्व त्या कॉलेजचं म्हणजे त्या कॉलेजला तुम्हाला फिजिकली व्हिजिट करून ऍडमिशन घ्यावं लागतं. ओके, म्हणून मी सांगतोय की कॅप 2 कॅप 3 पर्यंत मोस्ट ऑफ द स्टुडंट आपलं स्वतःचं जे काही ऍडमिशन आहे कॅप राऊंड थ्रू ते कन्फर्म करत असतात. तुम्हाला जर कॅप 4 पर्यंत जायचं आहे तर तो तुमचा निर्णय ठरू शकतो. आता ही जी काही माहिती होती ही वॅकेंट सीट पोझिशन बाबतीत जे काही कॉलेजेस मी सिलेक्ट केलेले त्या बाबतीत होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा एक लाईक करून मला सपोर्ट करा, जेणेकरून नवनवीन असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मला मिळत राहील. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही विनंती. मी इथे थांबतो. धन्यवाद.